नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा संपन्न। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी आज दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी प्रथमच पुसद पंचायत समितीमध्ये आढावा सभा घेऊन घरकुल, जलजीवन, पाणी पुरवठा, रोजगार हमी, विहिरी, पांधन रस्ते व विविध योजनांचा आढावा घेऊन लवकरात लवकर जनसामान्यांचे कामे करण्याचे आदेश दिले। यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार महादेव जोरावर, गटविकास अधिकारी संजय राठोड, जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता सतीश नांदगावकर व अनेक विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुसद विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सर्कल निहाय आढावा घेऊन सर्वांचे समाधान केले। यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे जेई विनोद चव्हाण व जेई बोजेवार यांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार यांचे स्वागत केले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होऊन आपापल्या विभागातील तक्रारी खासदार यांच्या समोर मांडल्या। खासदार यांनी सर्व तक्रारींचे निरासन करत सर्वांचे समाधान केले। जर जलजीवन मिशनचं कोणतंच काम नाही जर सावरगाव गोरे इथं चालू केलं तर मग आपल्या सर्व अधिकारी आणि सरपंचाला जाऊन पाणी आणून द्यावं लागते साहेब। सावरगाव इथे राहुल राठोड म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे सर, ते आपल्या विहिरीची जागा आहे पण बाकीचे काम आहेत ना साहेब, टाका सुरू करायला तयार करतात। जे टाक्याचं खूप काम केलं होतं साहेब ते आम्ही स्वतः बुजलं साहेब, कारण त्याच्यामध्ये एक मुलगा मरता वाचला। गावकऱ्यांना वर्गणी करून ते टाक्याची जागा बुजवून टाकली। टाक्याची काही अडचण नव्हती साहेब, ती चालू करायला पाहिजे चालू करू शकत होतं, चालू केलं कोणी उचलत नाही साहेब, तुमचे कर्मचारी बरं साहेब, एक वर्षभर त्यांनी काम नाही केलं त्यांना दंड लावलं म्हणजे आमची समस्या मिटणार आहे का साहेब? ये प्रॉब्लम तुम्हारे सॉल्व नहीं कर सकते ना, ये प्रॉब्लम तुम्हारे ऊपर से पैसे आने के बाद ये देंगे, इनके पास आने के बाद ये नहीं देंगे तो बात अलग है। ये इनके लेवल का काम ही नहीं, वो हमारे लेवल का वहाँ से 2 घड़ी का कंप्लेंट डाल देते, उसका बिल रोक लो, उसने काम नहीं करा, इसको प्रेशर अब 2 पाइप डालने के लिए आप कितना बिल प्रेशर डाल 2 पाइप जोड़ना है, 2 पाइप का काम है करना पड़ेगा ना। वो जो बोल रहा ऊपर भी प्रेशर है हमारे को, कोई तो भी आते लोग हम इनको बोलते हैं मुझे झाला पाहिजे, अब ये तुमको बोलने वाले हैं कि 2 पाइप का समझ जाएगा ना अपने को। पेमेंट के लिए कुछ करिए आमचे कामही होत झालेलं नाही, काहीच नाही, तर कोणता समाधानकारक उत्तर देत नाही। कोणाकडे आरेगाव खामलवाडी पांढरा रस्ता, हा PWD कडे आहे। कधीही आपण तिथं ऑफिसला गेलो तर कधीही प्रतिसाद नाही। ते आपल्याला विचारतात की कसं आहे काय आहे, त्यांच्याकडून काही प्रतिसाद नाही। पांढर रस्ता फक्त शासनाचं जे धोरण आहे, गाव तिथे पांढर रस्ता, हजारो पांढर रस्ता प्रत्येक गावाचे मंजूर आहेत, पण तिथं करणारी जे आपली जे एजंट सरकारी आहे यांचा प्रतिसाद मिळत नाही। आणि अचानकली ज्या गावच्या रस्त्यावर एखाद्या शेतकऱ्यांनी अडचण केली पण त्यांना आपल्या बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।